इयत्ता चौथी, कविता 13वी, चवदार तळ्याचे पाणी. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. नाकारून परंपरेला, स्वीकारून मानवतेला, नाकारून परंपरेला, स्वीकारून मानवतेला, करुणेची आर्तविराणी या चवदार तळ्याचे पाणी, चवदार तळ्याचे पाणी, या चवदार तळ्याचे पाणी, चवदार तळ्याचे पाणी, या चवदार तळ्याचे पाणी. मुलांनो, या कडव्यात म्हटले आहे की चवदार तळ्यावर हा जो सत्याग्रह करण्यात आला तो म्हणजे जुन्या चालीरीती नाकारण्याची सुरुवात होती. जुन्या अन्यायी परंपरा झुगारून देण्यात आल्या. दलितांना मानवतेने वागवले पाहिजे हे स्वीकारले गेले. इथे करुणेची म्हणजेच दयाभावनेची गाणी निर्माण झाली. सर, विराणी म्हणजे काय? मुलांनो, विराणी हा विरहिणी हा एक काव्य प्रकार आहे. संत ज्ञानेश्वरांनी विराण्या लिहिल्या आहेत. त्यात भक्त स्वतःकडे विरही स्त्रीची भूमिका घेऊन परमेश्वर भेटावा म्हणून प्रार्थना करतो. त्या विराणीत जी आर्त भावना असते तशीच भावना सत्याग्रह करणाऱ्यांच्या मनात होती. भक्ताला परमेश्वर भेटावा ही आस असते. त्याप्रमाणे दलितांना पाणी मिळावे ही आस सत्याग्रहींना होती. म्हणून इथे विराणी हा शब्द वापरला असावा. पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. आत्मभान जागे केले, मानवास मी पण दिधले, आत्मभान जागे केले, मानवास मी पण दिधले, धम्मचक्र ये परतोनी, नवशक्ती मानवाणी, या चवदार तळ्याचे पाणी, या चवदार तळ्याचे पाणी, चवदार तळ्याचे पाणी, नवशक्ती मानवा आणि. सर, धम्मचक्र म्हणजे काय? मुलांनो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी धर्मांतरण केले त्या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. या कडव्यात कवयित्री म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित जनतेला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यांना माणूस म्हणून जगण्याची ग्वाही दिली. त्यांना त्यांच्या खऱ्या धर्माची ओळख मिळवून दिली आणि खऱ्या अर्थाने त्यांना नवचैतन्य मिळाले. मुलांनो, अशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे पाणी दलितांसाठी खुले करून मानवतेच्या भावनेतून लोकांचा आत्मसन्मान जागा केला आणि त्यांना प्रेरणा दिली.